हो चुके हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल इथं श्रीमंत राजे रघुजीराव भोसले सभागृहाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पाहणी केली। दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा मनपाच्या नवीन टाउन हॉल इमारतीसह सभागृहाची निर्मिती करावी अशा सूचना गडकरी यांनी यावेळी दिल्या। दरम्यान रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे। या महासंमेलनात मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला। चंद्रपुरात कॅम्पा प्रकल्पांतर्गत मोहर्ली बांबू क्षेत्रातील पारंपरिक कारागीर समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं आयोजित 15 दिवसीय बांबू बास्केटरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकतंच यशस्वी समारोप झाला। या प्रशिक्षणात स्थानिक महिलांनी बांबूपासून विविध आकर्षक आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तू तयार करण्याचं कौशल्य आत्मसात केलं। विशेष सखोल पुनरीक्षणामुळे 9 राज्यातल्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या मतदारांमध्ये 1.70% घट झाली आहे। प्रकाशित मतदार याद्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालं आहे। यामध्ये गुजरात, पुदुचेरी, लक्षद्वीप, राजस्थान, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटं, गोवा आणि केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मीरत मेट्रो सेवेचं उद्घाटन केलं। शताब्दी नगर रेल्वे स्थानकावरून त्यांनी मीरत मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला। 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी नमो भारत ट्रेन देशातील पहिली जलद वाहतूक प्रणाली आहे। पाकिस्तानने आज अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। पाकिस्तानने काल रात्री नागरी वस्तीवर हवाई हल्ले केले। यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अफगाणिस्तान सरकारची प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद यांनी माध्यमांना दिली आहे। इस्रायलने लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं लेबनन सरकारनं म्हटलं आहे। बालबेक परिसरातल्या हिजबुल्ला संघटनेच्या 3 तळांवर हल्ला केल्याचं इस्रायल संरक्षण दलानं मान्य केलं आहे। याशिवाय इस्रायलने लेबननमधल्याच हमासच्या तळावर केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।